बरेच आपले असे बॉडी बिल्डर मित्र आहेत जे गेले कित्येक वर्ष म्हणजे डेकेड्स अँड डेकेड्स एकच गोष्ट खात आहेत. ती आहे म्हणजे आपलं बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीचं स्टेपल फूड, दॅट इज बॉइल्ड चिकन. बॉइल्ड चिकन मध्ये तर आपण काही चेंजेस करू शकत नाही, कारण की जेव्हा पीक वीक असतं किंवा कॉम्पिटिशनची प्रिपरेशन असते तेव्हा आपल्याला एकदम स्ट्रिक्ट डिसिप्लिन डाईट मध्ये राहायला लागतं, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी, चिकन आणि व्हेजिटेबल यावरतीच राहायला लागतं. तर त्याच्यामध्ये आपण काय फॅन्सी चेंजेस करू नाही शकत. बट सतत वर्षानुवर्ष एकच गोष्ट खाल्ल्यामुळे बॉडी बिल्डर्स किंवा फिटनेस ॲथलीट्स लोकांना एक प्रॉब्लेम फेस करायला लागते, ते म्हणजे दाताची प्रॉब्लेम. तर सतत ते रबरासारखं चिकन चावून 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 त्यांना टीथमध्ये इंजुरीज होतात किंवा प्रॉब्लेम्स होतात, डेंटल प्रॉब्लेम्स. तर त्याच्यावरती मी एक इलाज आणला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकष जाधव. स्वागत करतो पुन्हा तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल निकष फिटनेस वरती. सो आज आपण बनवणार आहोत चिकन किमा. तर चिकन किमा बोललं तर तुम्हाला वाटेल की बाई हे काय जंक फूड वगैरे खायला लावतोय, बट नाही. आज आपण बनवणार आहोत बॉइल्ड चिकन किमा. तर सगळं सेम आहे, हेल्दी वे आहे बॉडी बिल्डिंग प्रिपरेशन मध्ये पण तुम्ही यूज करू शकता. फरक एवढा आहे की आपल्याला त्याला किमा करायचंय आणि मग कन्झ्युम करायचंय. तर आता हे ऐकायला तुम्हाला सोपं वाटत असेल, तुम्ही बोला असेल की एवढं काय मी पण करेन, पण त्याची एक पद्धत असते. ती पद्धत काय असते ते मी तुम्हाला दाखवतो आज. तर सुरुवात आपल्याला करायची आहे व्हेजिटेबल्स सोबत. आता हे व्हेजिटेबल्स आहेत, आपल्याला चिकन किमा करायचं. तर चिकन किमाचा टेक्स्चर तुम्हाला माहिती आहे बारीक असतं, त्यामुळे व्हेजिटेबल्सला पण आपल्याला आधी बारीक कापून घ्यायला लागतील. आपण भाज्या खूप बेसिक घेतलेल्या आहेत जे बॉडी बिल्डिंग मध्ये असतात. मेन म्हणजे टमाटर, त्यानंतर मिरच्या आणि कांदा, बस शिमला मिर्च आणि कॅबेज एवढंच आहे जे बेसिक बॉडी बिल्डिंग डाईट मध्ये असतं. आपल्याला जास्त फॅन्सी लेटस, ब्रोकली हे ते वगैरे म्हणजे नेसेसरी नसतं, बट हे नेसेसरी आहे तुम्हाला तुमच्या न्यूट्रिएंट्स इनटेकला पूर्ण करायला आणि फायबर इनटेकला पूर्ण करायला. तर जसं मी बोललो की आपल्याला हे जे भाज्या आहेत यांना बारीक बारीक कट करायचे. तर हे भाज्या आता तुम्ही बघून घ्या, यांना बारीक कट करून तुम्हाला दाखवतो. भाज्या आपण बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, ते किमा सोबत मॅच व्हायला. नाही तर कसं चिकन आपण किमा मध्ये खातो ना, भाजी मोठी मोठी राहतील, अर्थ नाही बनत. तर हे आहे मिरच्या, टमाटर, शिमला मिर्च, कोबी, कांदा, एवढेच आपले बेसिक भाज्या आहेत. आणि ह्यांना आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. तर सगळं आपण ऍड करून घेऊ आणि भाज्या घेतल्यानंतर आता वेळ झाली आहे चिकन ग्राइंड करण्याची. तर जसं की मी तुम्हाला दाखवलं की भाज्या आपल्याला बारीक कापून घ्यायचे होते, तर ते कापून घेतल्यानंतर मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ऑफकोर्स बोनलेस चिकन. सो मी घेतलं आहे बोनलेस चिकन आणि हे आहे 300 ग्राम बोनलेस चिकन. ते आपण चेक पण करू शकतो. हे घेतलं आहे मी मिक्सरचं वेसल. याच्यामध्ये मी वॉश केलेलं बोनलेस चिकन टाकतोय. 136 ग्राम, 175 ग्राम, 254 अँड 280. ओके, 280 ग्रामच आहे. एनिवेज थोडासा चरबी होती ती काढली, त्यामुळे 280 ग्राम झालंय. तर हे 280 ग्राम चिकन आपल्याला करायचं आहे प्रॉपरली ग्राइंड. तर हे घेतलं झाकण आणि आपण करूया ग्राइंड. रात्रीचे वाजले 12:30 आणि पप्पा झोपले असल्यामुळे किचनमध्ये तर आपण चिकनला ग्राइंड नाही करू शकत. तर आपल्या दुसऱ्या बेडरूम मध्ये आलोय मिक्सर घेऊन आणि चिकन घेऊन, त्याला आपण करूया ग्राइंड. एवढं सोपं नसतं ग्राइंड करणं, त्यामुळे तुमच्या मशीनवर पण जास्त लोड पडायला नको, म्हणून मध्ये मध्ये 2-3 वेळा ब्रेक घेऊन ग्राइंड करा. एकाच वेळी ग्राइंड करू नका, मशीनचा भोसडा होऊन जाईल. तर आता भाज्या आणि ग्रेटेड चिकन आपण भांड्यामध्ये ऍड करायच्या नंतर आपल्याला फक्त 3 बेसिक मसाले टाकायचे आहे. ते आहे ब्लॅक सॉल्ट, गरम मसाला आणि हळद. हे 3च गोष्टी टाकायचे आहेत. एकदम बेसिक ठेवायचं आहे ॲज अ सेड. तर ब्लॅक सॉल्ट मी हे वाला वापरतो. सफेद मीठ किंवा पिंक सॉल्ट पण असतं, बट ब्लॅक सॉल्ट मी जास्त प्रेफर करतो.
त्याच्यानंतर गरम मसाला, आणि हळद. हळद बिंदास टाका, अँटीऑक्सिडंट आहे, काही विषय नाही. तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे अर्धा ग्लास, आणि अर्धा ग्लास पाणी हळू सगळीकडनं ऍड करायचंय. जास्त पाणी नाही झालं पाहिजे, अर्धा ग्लासचं पण थोडं पाणी राहील. गॅसवरती शिजत घालायच्या आधी आपल्याला ते ग्रेटेड चिकन, भाजी आणि मसाले आणि पाणी या सगळ्यांना नीटपणे मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, मिक्स करून घेतल्यानंतर हे थोडंफार असं दिसल. आता याला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. गॅस करूयात चालू. हे लायटर घेतलं, इथे दाखव. गॅस केलं चालू, त्याच्यावरती ठेवलं आपलं चिकन आणि कव्हर करायला एक प्लेट. असं ठेवायचं आहे आपल्याला पुढच्या 15 मिनिटासाठी. असंच बसून नाही राहायचं, 5-5 मिनिटांनी चेक करायचं. बघा, असं असं बघून बसायचं नसतं. दर 5 मिनिटांनी येऊन चेक करायचं की चिकन आपलं शिजलंय की नाही शिजलंय. जर नसेल शिजलं, पाणी अजून असेल, तर गॅसला थोडासा फास्ट करा आणि चिकन मध्ये चमचा फिरवत राहा, जशी आपली मान्यता चमचा फिरवत आहे. आणि जेव्हा पाणी पूर्ण आटेल तेव्हा आपल्याला चिकन काढायचं खाण्यासाठी. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हे आहे आपलं फायनल रिझल्ट. So this is my video of high protein, low calorie chicken keema recipe in a healthy manner. ज्याच्यात आपण चिकनला बॉईल केलंय विदाउट एनी ऑइल, विदाउट एनी एक्सेसिव्ह कॅलरीज, जस्ट बेसिक थिंग्स. जे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवलेत मी थ्रू आउट द व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. हे आहे माझं रोज रात्रीचं डिनर. हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. जरा तुम्हाला पण सोपं होईल तुमचं प्रोटीन इंटेक कव्हर अप करायला विदाउट एनी डेंटल इंजुरीज ऑफ कोर्स. सो that's it for today. Thank you for watching the video. If you like the video, make sure you subscribe the channel, and if you like the video, then share it with your friends. आणि तुमचा थॉट काय होतं या व्हिडिओबद्दल हे नक्कीच कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक, एक नवीन आयडिया सोबत. बस एन्जॉय करतो. गुड नाईट. आणि स्पेशल थँक्स टू माय भाची मान्यता, जिने हे अख्खं व्हिडिओ प्रोफेशनली रेकॉर्ड केलाय. मला वाटलं नव्हतं एवढं प्रोफेशनली रेकॉर्ड करेल, बट रिझल्ट वॉज अमेझिंग. थँक्यू. चॉकलेट आणून देतो. वेलकम. येस, चॉकलेट पडलेले तोच आणून देतो. बस, गुड नाईट एव्हरीवन. भेटू उद्या.